नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी यावरील काही महत्त्वाची गणितं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, शेकडा म्हणजे 100, नावातच आपल्याला उत्तर आहे की शेकडेवारी म्हणजे 100। बघा, ज्यावेळेस आपण आपल्या मार्कांचे टक्के काढत असतो त्यावेळेस आपण काय करतो, 100मध्ये किती टक्के असे काढतो आहे की नाही। मग 100मध्ये 80%, 100पैकी 90% असे आपले मार्क्स असतात, असे आपले टक्के असतात। मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, टक्केवारी किंवा शेकडेवारीची गणितं कशी सोडवायची। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, 80चे 80% भागिले 40चे 40% बरोबर किती। बघा, या प्रश्नाचं तोंडी उत्तर आहे, पण बघा बरीच मुलं काय करतात, आपण असं शिकलोय चाचीचे म्हणजे काय गुणाकार करतात। मग आपण काय करतो, या दोघांचा गुणाकार करतो आणि मग त्याचे टक्के काढतो। म्हणजे बघा, बऱ्याच वेळा मुलं कशी करतात, चाचीचे म्हणजे गुणाकार 80 आहे तसं टक्के आहेत म्हणून मग खाली 100 भागिलेचे ते भागिले 40, चाचीचे म्हणजे गुणाकार 40% आहेत त्याच्या खाली 100। या पद्धतीने लांबलचक मांडून घेतात, या शून्याला हे शून्य कट करतात। ही पण पद्धत बरोबर आहे, पण स्पर्धा परीक्षा म्हणजे काय केलं पाहिजे, कमी वेळामध्ये जास्त गणितं सोडवून झाली पाहिजेत, आपला पेपर कव्हर झाला पाहिजे ना। म्हणून मग त्यासाठी आपल्याला काय शिकायचं आहे, शॉर्ट्स मेथड शिकायची आहे। मग बघा, जी अशी सोपी गणित असतात त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, शॉर्ट्स शिकले पाहिजेत। बघा, मग काय करतो आपण, 8 64 भागिले 4 चौक 16 बरोबर किती विचारले। मग आपल्याला मिळते, आपण काय करतो, 16चा पाढा 64 पर्यंत म्हणतो। 16 1 16, 16 2 32, 16 चौक 64। मग उत्तर किती आलं, 64। आता याच प्रकारचं गणित अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तोंडी कसं सोडवायचं ते आपण बघणार आहोत। बघूया प्रश्न दुसरा। मग बघा, इथे 4 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यासारखंच अजून एक गणित घेऊया आणि ते तोंडी करूया, हे लांबलचक न सोडवता। बघूया, बघा दुसरं गणित, 60चे 60% भागिले 30चे 20% म्हणजे किती। आता इथे डायरेक्ट करायचं, 6 6 36 भागिले आहे म्हणून मी इथे भागाकार 3 दुने 6, ठीक आहे। आता बघा, मग इथे काय करायचं आहे, 6चा पाढा 36 पर्यंत, 6 6 36। मग आपल्या याचं उत्तर किती आलं, 6 आलं। बघा बरं, बरोबर उत्तर आहे का चेक करूया। आपण काय करतो, 60चे 60% म्हणजे काय करतो, 60 गुणिले 60%, टक्क्यांच्या खाली 100 भागिले 30चे 20, 30 चाचीचे म्हणजे गुणाकार, 20 टक्क्यांच्या खाली 100। या शून्यांना हे शून्य कट करतो। बघा बरं, सेम उत्तर येते का, फक्त चेक करूया आपण, ठीक आहे। 6 6 36 भागिले 3 दुने 6। मग बघा, 36 भागिले 6 बरोबर किती आलं उत्तर, 6च आलं। 6 6 36, उत्तर आलं 6। मग एवढं सगळं करण्यापेक्षा जर आपण डायरेक्ट या पद्धतीने या दोघांचा गुणाकार केला, आणि जी इथे क्रिया आहे त्यांनी भागलं परत, म्हणजे जी क्रिया दिली ती केली, तर आपलं येणारं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला मिळतं। मग एवढं कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आहे। बघा, म्हणूनच आपल्याला या पद्धतीने या प्रकारची गणितं सोडवायची आहेत। बघा, आपल्याला जर ही स्टेप समजली असेल तर मला पटकन लगेचच या प्रश्नाचं तोंडी उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर किती येतं आहे, कोणता पर्याय येतो आहे, ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे। आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।